नमस्कार, मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते। जर तुम्हाला सर्व कार्यात यश मिळवायचे असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची यथायोग्य पूजा करा, तसेच तुमच्या आवडत्या गोष्टींचा आनंद घ्या। असे मानले जाते की असे केल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळते आणि प्रलंबित कार्य पूर्ण होते। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की चतुर्थी ही महिन्यातून दोनदा येते। कृष्ण पक्षात येणारी संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षात येणारी विनायक चतुर्थी। तर कृष्ण पक्षातील आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपतीची विशेष पूजा केली जाते। याशिवाय सर्व त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी उपवास सुद्धा केला जातो। आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला आपण अंगारकी चतुर्थी म्हणतो। त्यासोबतच आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी म्हणून सुद्धा ओळखली जाते। यावेळी 2024 मध्ये 25 जून 2024 रोजी हा अंगारकी संकष्ट चतुर्थीचा सण साजरा केला जाणार आहे। संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा करून उपवास केल्यास व्यक्तीला जीवनात सुख शांती प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे। तसेच श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्व परिवारासह गणपती बाप्पाची पूजा करावी। यावेळी गणपती बाप्पाला तुपाचा दिवा लावून आरती करावी। त्यानंतर गणपती बाप्पाला प्रिय वस्तू अर्पण करावी। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पाला मोदक हे सर्वात जास्त प्रिय आहेत, तर गणपती बाप्पाला मोदक अवश्य अर्पण करावेत। असे मानले जाते की यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। गणपती बाप्पाला लाडूही खूप आवडतात। अशा वेळी गणपती बाप्पाला लाडू अर्पण करून गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळवता येतो। तसेच खीर, फळे आणि मिठाई सुद्धा अर्पण करावी। त्यासोबतच ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा। पंचांगानुसार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी म्हणजेच अंगारकी संकष्टी चतुर्थी ही 25 जून रोजी पहाटे 1:23 सुरू होत आहे। सोबतच 25 जून रोजी रात्री 11:10 ही तिथी असणार आहे। अशा स्थितीत अंगारकी संकष्टी चतुर्थी हा सण 25 जून रोजी साजरा होणार आहे। तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।